नमस्कार. आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात. या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज आता देवदर्शनासाठी मिरवणुकीने जाणार होते. राजे एका सजवलेल्या अश्वावर आरूढ झाले. तो अश्व डौलदार पावले टाकत नगारखान्याच्या बाहेर आला आणि तिथून शिवाजी महाराजांनी हत्तीवरून प्रवास सुरू केला. शिवाजी महाराज हत्तीवरती सजवलेल्या अंबारीमध्ये बसले होते. हत्तीवर माहूत म्हणून प्रत्यक्ष सरसेनापती हंबीरराव उपस्थित होते, तर शिवाजी महाराजांच्या पाठीमागे छत्र घेऊन प्रत्यक्ष पंतप्रधान मोरोपंत पिंगळे उपस्थित होते. राजदुदुंभी जडत होत्या, शिंगाच्या ललकाऱ्या उठत होत्या, ताशे तडतडत होते, भगवे झेंडे फडफडत होते. मिरवणूक होळीच्या माळावरती आली. हलगीच्या तालावर बेभान होऊन तरुण लेझीम नृत्य करीत होते. अनेक जण तलवार दांडपट्टा यांची खेळ करून उपस्थितांना आश्चर्यचकित करत होते. मिरवणूक पुढे चालली होती. राजमार्गावरील घरे सजवली गेली होती. घराच्या दारात उभ्या राहून सुवासिनी औक्षण करत होत्या. फुले, अक्षता, दुर्वा उधळत होत्या. सर्वजण राजांचे स्वागत करत होते आणि आनंदाला भरते आले होते. छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी गेले. खूप वर्षापूर्वी रायरेश्वर मंदिरात शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती स्वराज्य स्थापनेची. ती त्यावेळची शपथ सगुण साकार झाली आणि सिंहासन स्थापित झालं. ही आनंद वार्ता शिवशंकराला देण्यासाठी शिव आणि शंभू निघाले होते. छत्रपती शिवाजी महाराज देवदर्शन करून परत आले. आऊसाहेबांच्या जवळ बसले. खरोखर धन्य ती माता, जिला तेजस्वी पुत्र जाहला. राज्याभिषेकामुळे संपूर्ण स्वराज्यामध्ये आनंदाचा कल्लोळ उसळला होता. राज्याभिषेकाद्वारे शिवाजी महाराजांनी अनेक नवीन गोष्टींना सुरुवात केली होती. त्यांना हे माहीत होते की राज्याभिषेक हा केवळ एक दिवसाचा सण, समारंभ, उत्सव असा असू नये, तर या राज्याभिषेकातून दीर्घकाळ टिकतील असे काही रचनात्मक कार्यक्रम झाले पाहिजेत. राज्याभिषेकामध्ये त्यांनी एक ग्वाही दिली होती की आता आम्ही सार्वभौम आहोत आणि स्वतंत्र आहोत, आणि याची अनेक प्रतीके होती. पहिली गोष्ट, राजांनी स्वतःच्या नावाने नाणी निर्माण केली. एक सोन्याचे नाणे, त्याला होन असे म्हणले जाई, आणि एक तांब्याचे नाणे, त्याला शिवराई म्हणले जाई. त्याच्या एका बाजूला अक्षरे होती श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला होते छत्रपती. अशा प्रकारची नाणी पाडून छत्रपती शिवाजी राजांनी आपण स्वतंत्र राजे आहोत हे दाखवून दिला. राजांनी त्या दिवसापासून स्वतंत्र कालगणनेला सुरुवात केली आणि त्याला नाव देण्यात आलं राज्याभिषेक शक. आजपर्यंत सर्व कागदपत्रावर सुलतानी कालगणना वापरली जात होती. महाराजांनी हे रद्द केलं. राजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण केलं. याचा अर्थ ही भूमी माझ्या छत्रछायेखाली आली आहे. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं. याच्याही पूर्वी मंत्रिमंडळ असायचं, पण आता शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्त्व निर्माण केलं. म्हणजे अष्टप्रधान मंडळ राजाला पूर्ण सहकार्य करेल व अडचणीच्या वेळी पुढे होऊन महत्त्वाचे निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही.